तर सर्वांना नमस्कार मित्रांनो. आजचा जो आपला टॉपिक राहणार आहे ना, तो आहे ग्रुप सी 2024 एक्झामवर. तर यामध्ये आपण 4 ते 5 मुद्दे बघूया. पहिला मुद्दा जो आपला राहील, जो कट ऑफ कितपर्यंत खाली येईल. कारण की जो काल परवा RTI आलेला आहे त्यामध्ये बरेचसे उमेदवार आपल्याला अब्सेंट दिसलेले आहेत. त्याचा कट ऑफवर फरक पडेल काय? तर त्याचा कट ऑफवर नक्कीच फरक पडेल. मिनिमम 1 किंवा 2 मार्काचा फरक त्याच्यावर पडणारच आहे. त्यानंतर आपला समोरचा मुद्दा जो राहील, तो राहील निकाल कधीपर्यंत लागेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतर आपण सिलेबस डिकोड करूया. त्यानंतर काही स्ट्रॅटेजी सांगेल तुम्हाला किंवा मेन्ससाठी आपल्याला 260+ मार्कसाठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. ठीक आहे. 260 मिनिमम मार्क्स आपल्याला पाहिजे जर आपल्याला चांगलं डिपार्टमेंट, चांगले पोस्ट पाहिजे असेल तर. कारण की 2024च्या ॲडमध्ये आयोगाने सरळ सरळ सांगितलेलं आहे की वेटिंग लिस्ट लागणार नाही. 23 मध्ये तर नाहीच म्हणताय, पण 24 मध्ये पण सरळ सरळ मेन्शन केलेलं आहे वेटिंग लिस्ट लागणार नाही. त्यामुळे आपल्याला मिनिमम 260 to 70 मार्क्सची प्रॅक्टिस करून घ्यायचीच आहे. तर सर्वप्रथम आपण बघूया. पहिला मुद्दा जो आपला होता तो आहे काल परवा जो आपण RTI आपल्याला रिप्लाय आलेला RTI कडून. ठीक आहे. तर त्यामध्ये एकूण विद्यार्थ्यांची उपस्थिती, एकूण विद्यार्थ्यांचे जे ग्रुप सी ला अर्ज आले होते ते होते 2,12,457. ठीक आहे. हे झाले एकूण अर्ज. यामध्ये उपस्थिती जी होती ती 1,47,287. ठीक आहे. आणि अनुपस्थिती जी होती ती होती 65,170. आणि हा खूप मोठा आकडा आहे. 65,170 हा मला वाटते 30 ते 35,000, 40,000 विद्यार्थी अब्सेंट असणे आणि 70,000, 65,000 विद्यार्थी असणे याच्यात खूप मोठा फरक आहे. तर याचा कट ऑफवर फरक पडेल काय? तर याच्यावर कट ऑफवर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो फरक पडेल. कारण की जो कट ऑफ कालपर्यंत आपण 49-50 पर्यंत म्हणत होतो तो जवळपास 47-48 पर्यंत यायला आता तरी हरकत नाही. मिनिमम 48 पर्यंत, 48-49 पर्यंत यायला पाहिजे. पण मला असं वाटते आता सगळ्यांना क्वेश्चन हा पडला असेल की मेन्सचा स्टडी कोण कोण करायला पाहिजे. मेन्स आपली येऊन बसली 60 दिवसावर आणि आपल्याला आता पण माहित नाही की मेन्सची स्टडी कोण कोण करायला पाहिजे. तर सध्या तरी मला असं वाटते ज्या विद्यार्थ्यांना ओपन मेल, आता बाकीच्यांनी आपला कास्टचा अंदाज लावा किंवा माझा मागचा व्हिडिओ बघून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना 47+ ओपन मेल आणि 43 ओपन फिमेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना 47+ आणि 43+ ओपन मेल हे फिमेल, 47+ ओपन मेल, 43+ ओपन फिमेल यांनी सध्या तरी मेन्सचा अभ्यास करायला हरकत नाही. कारण आपल्याकडे दिवस फार कमी आहेत. आपल्याकडे उरलेले 60 दिवस आणि निकाल पुढच्या हप्त्यात आपल्याला लागणार असं अपेक्षितच आहे. तर यानंतर बघूया की निकाल कधीपर्यंत लागेल. आयोगाची एक रीती आहे की आयोग नेहमी 45-50 दिवस अगोदर रिझल्ट लागला होतो. पण सध्या मागच्या आठवड्यात आयोगानं शुद्धीपत्रक काढलं की जागाचे 300 जागा वाढले, त्यामुळे 1,618 जागा एकूण झालेल्या आहेत. याचा कट ऑफवर पण याचा पण फरक पडेल आणि RTI मध्ये 65,000 जे अब्सेंटी होते त्याचा पण फरक पडेल. तर निकाल कधीपर्यंत लावेल आयोग? हा आपला निकाल आयोग नेक्स्ट वीक कंपल्सरी लावणंच आहे आयोगाला. कारण मग उरलेत नेक्स्ट वीकमध्ये 50-55 दिवस उरते. त्यामुळे निकाल नेक्स्ट वीक आपल्याला गुरुवारी किंवा मंगळवारी, मला तर वाटते मंगळवारी आयोग निकाल लावेल किंवा गुरुवार.
गुरुवारच्या नंतर नाही, मंगळवार किंवा गुरुवारी आयोग निकाल लावेल. त्यासाठी सध्या आपण आपला मेन्सचा अभ्यास करायला पाहिजे. ज्यांना 47+ ओपन मेल आणि 43+ ओपन फिमेल एवढे मार्क्स आहेत, बाकीच्या कास्टने आपापला अंदाज लावावा, 1-2 मार्क खाली होईल असं वाटते. तर त्यानंतर आपण बघूया की सिलेबस. ठीक आहे. तर मेन्सचा अभ्यास करताना विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एकूण 400 मार्क्सची परीक्षा आहेत. ठीक आहे. त्यामध्ये पेपर 1, पेपर 2, याला 1 तास, याला 1 तास. ठीक आहे. तर पेपर 1 मध्ये आपल्याला 2 सब्जेक्ट आहे. एक झाला मराठी, दुसरा आपलं इंग्लिश. तर मराठीचा सिलेबस आपण सर्वप्रथम डिकोड करूया. मराठीमध्ये आपल्याला एकूण क्वेश्चन येतील 50. 50 क्वेश्चनसाठी यामध्ये दरवर्षी 30 ते 33 मार्क्स हे व्याकरणवर असतील. ठीक आहे. 12 ते 15 हे आपल्याला शब्दसंग्रहावर विचारते दरवर्षी, आणि 5 हे उतारावर. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त मार्क कव्हरिंग करून देणारा विषय हा मराठी असते मित्रांनो. व्याकरणावर 30 ते 33 क्वेश्चन मधून आणि शब्दसंग्रह 10 ते 15 आणि 5 उताऱ्याचे आन्सर हे आपल्याला बोनस टाईपच असते. याच्यामधून 30 ते 33 मध्ये आपल्याला मिनिमम 30 मार्क, 10 ते 15 मध्ये आपल्याला मिनिमम 10 मार्क, आणि या 5 पैकी 5 म्हणजे आपल्याला एकूण 45 क्वेश्चन म्हणजेच 90 मार्क आपल्याला मिळालेच पाहिजे. 45 क्वेश्चन, 50 पैकी मराठीत 45 आलेच पाहिजे. कारण यानंतरचा जो सब्जेक्ट आहे आपल्याला पेपर 1 मध्ये, पार्ट 2 मध्ये, तो आहे इंग्लिश. तो ॲज कम्पेअर टू आपल्याला अवघड जातो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इंग्लिशचे क्वेश्चन्स हार्ड जातात. त्यामुळे सगळ्यात जास्त मार्क कव्हरिंग करून देणारा विषय आहे मराठी. मराठीमध्ये आपल्याला 32-33 जे क्वेश्चन असतात ना व्याकरणचे, ते दरवर्षी PYQ किंवा रिपीटेड क्वेश्चन एकच पॅटर्नवर येते. जसे की आपल्याला संधी झाले, संधीच्या नंतर कर्म ओळखणे किंवा लिंग विचार, नाम, क्रियापद. ठीक आहे. शब्दाच्या जाती, अवयव, क्रियापदाचे प्रकार किती, समास, शब्दसंधी, संधीवर पण दरवर्षी क्वेश्चन येते. शब्दसंधीवर जास्तीत जास्त क्वेश्चन येते दरवर्षी. त्या समासवर पण कंपल्सरी क्वेश्चन येतात. वाक्याचे प्रकार आपल्याला, आणि मराठीत वाक्याच्या प्रकारवर दरवर्षी क्वेश्चन येत आहे. ते झाला समास.
आणि त्यानंतर आपल्याला व्याकरणानंतर शब्दसंग्रहावर मिनिमम 12, कधी कधी 15, कधी कधी 10, पण मिनिमम 12 क्वेश्चन दरवर्षी शब्दसंग्रहावर येतात. या 12चे आपण डिस्ट्रीब्युशन समजा बघितलं तर यामध्ये झालं म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि विरामचिन्ह. आणि विरामचिन्ह या 5 टॉपिकमधून मनीवर दरवर्षी मिनिमम 2 क्वेश्चन, वाक्प्रचारवर मिनिमम 2 ते 3, याच्यावर 2 ते 3, समानार्थी विरुद्धार्थी हे 1 किंवा 2 आणि विरुद्धार्थी 2, असं मिळून हे 7-8, इकडचे 7-8 मिळून 12 किंवा 15 क्वेश्चन दरवर्षी येतात शब्दसंग्रह. आणि शब्दसंग्रह पाठ करण्यासाठी, शब्दसंग्रहामध्ये मार्क्स येण्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे PYQ. PYQ इज मस्ट फॉर मराठी शब्दसंग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर 45+ मार्क मराठीत पाडायचे असेल आणि हे 45+ मार्क तुम्हाला तुमचा जॉब सिक्युअर करून देईल, कारण की इंग्लिशमध्ये ॲज कम्पेअर टू मराठी तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया की इंग्लिश. इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्क पाडण्यासाठी मला जे वाटते, आपल्याला आपल्यावर असलेला विश्वास की बा मी इंग्लिशमध्ये मार्क पाडू शकतो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण काय होते, आपल्या आजूबाजूला भरपूर मुलं मेन्सचं स्टडी करत असतात. त्याने भरपूर मेन्स दिलेले असतात 2020-21 पासून. आणि आपण समजा नवीन असेल तर आपल्याला तेवढा कॉन्फिडन्स नसतो, आपल्याला वाटते आपल्याला इंग्लिश तेवढं काही जमणार नाही. त्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, आपल्याला पाहिजे बिलीफ आपल्यावर की बा नाही मी इंग्लिशमध्ये 40+ मार्क घेऊ शकतो. आणि हेच 40+ आणि ते 45 असे 80+ मार्क्स तुम्ही जर पाडलेत पेपर 1मध्ये, तर तुमचा जॉब कोणीच तुमच्यापासून अडवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला इंग्लिशमध्ये मार्क्स घेण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे बिलीफ, स्वतःवर विश्वास पाहिजे आणि कॉन्फिडन्स पाहिजे. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये मार्क्स घेण्यासाठी मी काही टॉपिक तुम्हाला सांगतो जे आपल्याला करावे लागणार. टॉपिक म्हणजे मेन मुद्दे काय आहे इंग्लिशमध्ये मार्क्स येण्यासाठी, ते आहे PYQ सॉल्व करणे. ठीक आहे. PYQ वर कमांड कंपल्सरी आहे, कमांड पाहिजे PYQ वर. त्यानंतर आपल्याला PYQ नंतर जी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा ट्रेंड आहे तो ट्रेंड बघावा लागेल की बा PYQ दरवर्षी आयोग एकच PYQ रिपीट करत आहे की त्यामध्ये काही पॅटर्न आहे, जसं की सी आता ओनली ए ओनली बी असं येत आहे की फक्त ABCD असंच आयोग आन्सर देत आहे ते ट्रेंडमध्ये, किंवा क्वेश्चनचा टाईप कसं विचारत आहे तो आपल्याला बघावं लागेल. ते ट्रेंड आपल्या लक्षात येणं खूप कंपल्सरी आहे. आणि मराठीत समजा आपण डिस्ट्रीब्युशन जसं बघितले तसे इंग्लिशमधला डिस्ट्रीब्युशन आपण बघितले. इंग्लिशमधला डिस्ट्रीब्युशन, 1 मिनिट. इंग्लिशमधलं डिस्ट्रीब्युशन समजा आपण बघायला गेले तर दरवर्षी मिनिमम 27-28 क्वेश्चन हा ग्रामरवर आहे. ठीक आहे. ग्रामरवर 28 ते 27 क्वेश्चन दरवर्षी मिनिमम येतात. व्होकॅब्युलरीवर 17 ते 18 क्वेश्चन दरवर्षी येतात. आणि 5 क्वेश्चन हे आपले पॅसेजचे झाले. ठीक आहे. तर ग्रामरचे 27 ते 28 मार्क्स आहेत. ठीक आहे. 28 क्वेश्चन यासाठी आपल्याला नाही का मिनिमम मागचे
3 वर्षाचे मेन्सचे मिनिमम 3 21 22 23 या 3 वर्षाचे मेन्सचे PYQ आपल्याला सगळ्यात पहिले बघावे लागेल की आयोगाचा ट्रेंड कसा आहे, आयोग कोणते क्वेश्चन बार बार रिपीट करत आहे, कोणत्या पॅटर्न आयोग रिपीट करत आहे, आयोग नवीन कोणता टॉपिक विचारू शकतो, तो ट्रेंड आपल्याला समजणं खूप कंपल्सरी आहे. त्यासाठी PYQ 3 वर्षाची PYQ सगळ्यात अगोदर आपल्याला स्टडी करावे लागेल. ठीक आहे. त्यानंतर हे झालं ग्रामरसाठी. ग्रामरमध्ये 28 ते 27 क्वेश्चन आपल्याला येतात. त्यामध्ये आपल्याला मिनिमम 22 मार्क येणं कंपल्सरी आहे ग्रामरमध्ये 27-28 मधून. ठीक आहे. त्यानंतर व्होकॅब्युलरी. सगळ्यात हार्ड म्हणजे इंग्लिश व्होकॅब्युलरीच आहे असं खूप जणांचं ग्राह्य आहे. समजतं की इंग्लिश व्होकॅब्युलरी खूप हार्ड आहे. तर मला असं वाटते व्होकॅब्युलरीवर मार्क येण्यासाठी आपल्याला PYQ बघावे लागेल. त्यानंतर महेश पाटील सरांचे 0 एरर बुक मी तुम्हाला रेफर करेल. ठीक आहे. आणि त्यानंतर टेस्ट सिरीज, PYQ कंपल्सरी 0 एरर आणि टेस्ट सिरीज हे 3 जर आपण कंपल्सरी रेग्युलरली केलं तर आपल्याला व्होकॅब्युलरीमध्ये 17 ते 18 मध्ये 15+ मार्क पडू शकते. 15+ आणि ते 22 किती झाले 37 आणि 5 मधून 3 तरी मार्क पॅसेजवर येणं इझिली आहे. म्हणून 40+ मार्क आपल्याला इंग्लिशमध्ये पाहिजे. तरच आपलं जे पेपर 1चा स्कोर आहे तो 45 तिकडचा आणि इकडं आपण समजा धरूया इकडे 45 नाही, इकडं आपलं समजा 43 आलं, इकडं 42 40 आलं, तर हे 80+83 असं मार्क होईल, जो की आपल्याला नंतर पेपर 2 आपलं समजा अवघड जरी गेला तरी इथं मार्क कव्हर होईल. त्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये मार्क घेणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला तुमचं जॉब सिक्युअर करायचं असेल तर. ठीक आहे. आता यानंतर आपण जाऊया पेपर 2 कडे. पेपर 2 हा ॲज कम्पेअर टू पेपर 1 हा नेहमीच अवघड असतो, कारण की यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर 1 पेक्षा कमीच मार्क येतात. पेपर 1 मध्ये समजा आपण सिलेबस बघूया. 1 मिनिट. तर आपल्याला पेपर 2 मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो पॉईंट आहे टाइम मॅनेजमेंट. आपल्याला पेपर 2 मध्ये टाइम मॅनेजमेंट करणं खूप कंपल्सरी आहे, कारण इथं जो आपल्याला मॅथ आणि रिझनिंग जो येईल ना तो 20 मार्काला आहे. 20 क्वेश्चन आहेत. 20 क्वेश्चन म्हणजे 40 मार्क. तर आपल्याला मॅथ आणि रिझनिंगमध्ये मार्क्स हे 20 मार्कपैकी आपल्याला मिनिमम 17 ते 18 समजा आले तर बाकीचे जे GSचे क्वेश्चन आहे आपण ते कव्हर करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला टाईम मॅनेजमेंट करणं खूप कंपल्सरी आहे. तर काही विद्यार्थी काय करतात, सगळ्यात अगोदर मॅथ रिझनिंग सोडून देतात, मग नंतर त्यांना शेवटी टाईम पुरत नाही. जे इझी क्वेश्चन आहेत त्याचंच ते सोडवतच नाहीत. तर माझं असं सांगणं आहे की सगळ्यात पहिले आपण GSचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. तर यामध्ये जे चालू घडामोडीचे क्वेश्चन आहेत, चालू घडामोडीमध्ये कसं होते, करंट अफेअर्समध्ये आपण किती जरी वाचलं, काय किती आपण 2 वर्ष जरी क्वेश्चन करंट अफेअर्सचे पुस्तक वाचलं, पण जे क्वेश्चन आपल्याला आलेत समजा 15 मधून कधी 7-8 येऊ शकतात, कधी 12-13. करंट अफेअर्स समजा आयोग अवघड विचारला तर ते कोणालाच येणार नाही, आणि सोपे विचारलं तर सगळ्याला येईल, कारण ते करंट अफेअर्सच्या दरवर्षीचाच ट्रेंड आहे. त्यामुळे करंट अफेअर्सच्या मागे जास्त वेळ तरी द्यायला नाही पाहिजे. मला असं वाटते करंट अफेअर्ससाठी जे आपण रात्री झोपतो त्याच्या अगोदर जे 10 ते 12च्या वेळेस, 10 ते 11, 9 ते 11 डिस्कशनच्या वेळेस आपण हा टॉपिक घ्यायला पाहिजे करंट अफेअर्स.
करंट अफेअर्सला जास्त वेळ द्यायचा काम नाही, कारण त्यामध्ये तुम्ही कितीही वाचलं, जेवढं मार्क यायचं असेल तेवढेच मार्क येतात. त्यानंतर झालं हे RTI. RTI मार्क हे आपल्याला बोनस टाईप आहे, कारण सिलेबस फार छोटा आहे RTIचा. त्यामुळे RTI हे करून घ्यायला आपल्याला 2-3 दिवस लागतात आणि मार्क पण चांगले देऊन जातात आपल्याला RTI. त्यामुळे RTI हा कायदा वाचून घ्यावा, जेणेकरून आपल्याला GSला मार्क्स कव्हरिंग करायला फार इझी जाईल. त्यानंतर आहे पॉलिटी. पॉलिटीचे क्वेश्चन इझी असतात, फक्त त्याचा पॅटर्न आपल्याला कळला पाहिजे. आणि सध्याचा जो ट्रेंड बघता, पंचायत राजचे जेवढे क्वेश्चन यायला पाहिजे, 1 मिनिट काय, तर पॉलिटीमध्ये जसे आपल्याला मागचा पॅटर्न आयोगाचं कसं आहे, आयोग किती क्वेश्चन दरवर्षी आयोग पॉलिटीवर आपल्याला, आता समजा 10 क्वेश्चन मेन्सला येत आहे, तर आपल्याला 7 ते 8 क्वेश्चन इझिली देतात. फक्त 1-2 क्वेश्चन आपल्याला टॅकल करणं अवघड जाते. त्यासाठी PYQ ट्रेंड आपल्याला बघणं कंपल्सरी आहे. तर हा झाला पॉलिटीबद्दल. त्यानंतर इतिहासाचं पण ट्रेंड सेम तसंच आहे. इतिहासासाठी पण आपण समाधान महाजन सरांचं बुक वाचलं असेल किंवा घाटाळ ज्यांचं पण आपण बुक वाचलं असेल, त्यापेक्षा आपल्याला PYQ मस्ट आहे. PYQ इज कंपल्सरी फॉर एनिथिंग. इथं पण PYQ, कारण तुम्हाला 7 ते 8 मार्क्स भेटून जातील, 6-7 मार्क्स भेटून जातील. बट जे वरचे 2-2, 3-3 क्वेश्चन जे आपल्याला उरले राहतात ना, जे हार्ड ट्रिकी राहतात, ते PYQ द्वारेच आपल्याला कळते. तर इतिहासासाठी तेच आहे, PYQ ट्रेंड बघायचा आणि समाधान महाजन किंवा घाटाळ सरांचे एक इतिहास जे आपण वाचतो ते रीड करायचं. त्यासाठी PYQ इज कंपल्सरी. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल व भारताचा. महाराष्ट्राच्या भूगोलवर 10 पैकी 7 ते 8 क्वेश्चन येतात आणि भारताच्या भूगोलवर 2-3 क्वेश्चन येतात. जे आपण PYQ बघितलं तर आपल्याला ट्रेंड कळेल. यासाठी आपल्याला मॅप, भारताचा आणि महाराष्ट्राचा मॅप पहिले आपण सर्वप्रथम पाठ करायला पाहिजे. ब्लँक मॅप घ्यायचा, त्यामध्ये महाराष्ट्रातील समजा मृदा झाली, कोणती मृदा कुठं आढळते, कोणता जिल्हा कुठं आहे, जिल्ह्याचे ठिकाण, आणि यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आपल्याला करून द्यायचा आहे ते म्हणजे लोकसंख्या हा टॉपिक करावा लागेल, जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर झाला सामान्य विज्ञान म्हणजे सायन्स. सायन्ससाठी मी तुम्हाला सचिन भस्के सरांची बॅच रिफर करेल, त्यांचं बुक्स पण रिफर करेल. आणि त्यानंतर हे सगळं वाचणं झाल्यानंतर तुम्ही PYQ बघा. PYQ मागच्या 3 ते 4 वर्षाची PYQ बघा, तुम्हाला ट्रेंड काय आहे ते कळून जाईल. सायन्समध्ये तुम्हाला मार्क्स येणं मिनिमम 50% जरी मार्क तुम्हाला भेटले, 7 ते 8 जरी क्वेश्चन तुमचे बरोबर आले, 6-7, तरी मोर दॅन इनफ आहे. कारण की सायन्सचे क्वेश्चन हा टॅकल करायला थोडंसं हार्ड जातात, कारण 4-5 क्वेश्चन नेहमी आउट ऑफ बुक्स असतात, आउट ऑफ सिलेबस असतात, जे कोणालाही नाही जमत. त्यामुळे सायन्सबद्दल जास्त पण, किंवा मला नाही आलं तर कोणाला पण येणार नाही असं ग्राह्य करून राहायचं. ठीक आहे. सायन्सबद्दल तो ट्रेंडच आहे. त्यानंतर झाला इकॉनॉमिक्समध्ये मी तुम्हाला किरण देसले सर किंवा धनंजय मते सरांची दोघांची बॅच रेफर करेल. ज्यांना जास्त डीपमध्ये नाही जायचं, इझिली वरून क्वेश्चन कव्हर करायचं, त्यांनी धनंजय मते सरांची बॅच मी रेफर करेल. आणि PYQ तर इज कंपल्सरी. हे झाला GSसाठी. तर तुम्हाला GSमध्ये मिनिमम 60 किंवा 55 तरी मार्क यायला पाहिजे. 60+ इज तुमचे जॉब सिक्युअर करेल, आणि 55+ तुम्हाला पेपर 1 वरून, जर पेपर 1ला तुम्हाला जास्त असेल तर 55 तुमचं कव्हर होऊन जाईल. पण 55+ इज मस्ट जर तुम्हाला जॉब पाहिजे असेल. ठीक आहे. तर तुमचे काही डाऊट असतील, आणि सगळ्यांना ज्यांना जे पहिल्यांदा दुसऱ्यांदा मेन्स देत आहे त्यांनी टेस्ट सिरीज लावायलाच पाहिजे. टेस्ट सिरीज इज मस्ट. जर तुम्हाला टेस्ट सिरीजचे फायदे खूप आहे, म्हणजे तुम्हाला तुमचं टाईम मॅनेजमेंट करेल,
तुम्ही चुकताय कुठं यासाठी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज इज मस्ट. टेस्ट सिरीज लावा, कोणाचं पण लावा, पण टेस्ट सिरीज लावा. कारण त्यामध्ये तुमचा टाईम कव्हर होईल, टाईम मॅनेजमेंट. त्यानंतर तुम्हाला ॲक्युरसी कळेल. मॅथला वेळ किती लागत आहे, रिजनिंगला वेळ किती लागत आहे, वेळ किती उरत आहे, कुठं टाईम द्यायला पाहिजे, कुठं नाही द्यायला पाहिजे, जास्त टाईम कुठं देता, हे सगळे आपल्याला कळेल. त्यामुळे टेस्ट सिरीज लावा. आणि मराठीमध्ये मिनिमम 75 तर भेटायलाच पाहिजे, आणि इकडं मिनिमम 55 हा बेस आहे. त्यानंतर 80चा टार्गेट धरा, इकडं 60चा टार्गेट धरा. 140 हे तुमचं जॉब सिक्युअर करेल. 140 म्हणजे 280 तुम्ही रँकमध्ये येणार, मेरिटमध्ये येणार. पहिले टार्गेट हा ठेवा, हा नाही झाला तरी हा होईल. मग त्यासाठी 80 आणि 60चा टार्गेट ठेवा जेव्हा तुम्ही 75-55 वर येणार. ठीक आहे. तर काही डाऊट असेल तर मला नक्कीच विचारा, मी तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.